नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनस्कर सर आपलं स्वागत करतो। तर मग बघूया, पहिलं जे कागदपत्र आपल्याला काढायचं आहे तो आहे आपला तहसील उत्पन्न दाखला। तहसील उत्पन्न दाखल्यासाठी तलाठी उत्पन्न दाखला शेती असल्यास 7/12 किंवा 8 नंबरचा जो फॉर्म असतो तो द्यावा लागेल। पुढे नोकरी असल्यास फॉर्म नंबर 16, पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, स्कॅनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक असते। दुसरं जे प्रमाणपत्र आहे ते आहे डोमिसियल नॅशनॅलिटी प्रमाणपत्र। यासाठी आपल्याला जे पुरावे सोबत न्यावे लागतील ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, वडिलांचे ओळखपत्र, वडील किंवा विद्यार्थ्याचा एक फोटो आणि स्कॅनिंगसाठी सर्व कागदपत्र हे ओरिजिनल असणे आवश्यक आहे। तिसरं जे प्रमाणपत्र आहे ते आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जात प्रमाणपत्र। पुढे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती खूप सारे प्रमाणपत्राच्या जे पुरावे आहेत ते पुरावे दिसत असतील, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा। तुम्हाला वेळोवेळी या स्क्रीनशॉटचा उपयोग पडेल आणि जे पुरावे तुम्हाला तिथे दिले आहेत जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ते पुरावे तुम्हाला जात प्रमाणपत्र ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करणं आवश्यक आहे, म्हणजे तहसील ऑफिसमध्ये आपल्याला सबमिट करणं आवश्यक आहे। तुम्ही या स्क्रीनशॉट काढून घ्या। जे प्रमाणपत्र आहे ते आहे जात पडताळणी आणि हे सर्वात महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे। जात पडताळणी म्हणजे त्यालाच आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो। कास्ट व्हॅलिडिटी ही आपण जेव्हा ज्युनियर कॉलेजला जातो म्हणजे 11वी-12वीला जातो तेव्हा आपल्याला जात पडताळणीचा प्रमाणपत्र शाळेमार्फत दिलं जातं। शाळेमार्फत म्हणजे कॉलेजमार्फत दिलं जातं। कॉलेजचे जे क्लर्क असतात ते डॉक्युमेंट आपल्याला सांगतात आणि त्या डॉक्युमेंट आपल्याला शाळेमध्ये सबमिट करून ते निघून जाईल। त्यामुळे जी डॉक्युमेंटची लिस्ट शाळेवाले देतील किंवा कॉलेजवाले देतील ती डॉक्युमेंटची लिस्ट मी स्क्रीनवरती शेअर केली आहे। सर्वांनी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा आणि बॅकअपमध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टी जमा करून ठेवाव्यात, म्हणजे जेणेकरून आपली घाई गडबड होणार नाही। त्यामुळे जे स्क्रीनवर डॉक्युमेंट दिसत आहे त्या डॉक्युमेंटची तुम्ही झेरॉक्स किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल। आणि शेवटचं आणि महत्त्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे EWS कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट त्यांना लागत असतं। तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहेत तर ते बघा, बोनाफाईड किंवा शाळेचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला आणि 1967 सालचा पुरावा। ते तुम्हाला सर्व तहसील ऑफिसमध्ये किंवा सेतू ऑफिसमध्ये सेतू अधिकारी किंवा तहसील अधिकारी तुम्हाला ते सांगतील, त्यानुसार तुम्हाला ती कार्यवाही करावी लागेल। आज जो व्हिडिओ आपण बनवला तो व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कागदपत्र तुम्हाला लगेच काढणं सोपं होईल आणि सोयीस्कर होईल अशी आशा करतो। आणि लेट्स लर्न या एज्युकेअर चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब